डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या आविष्कार 2024 या कार्यक्रमात आपल्या विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याकरिता त्यांनी खालील सूचनांचं पालन करायचं आहे. अतिशय सोपं आहे. त्यांनी विद्यापीठाची वेबसाईट उघडायची आहे. आविष्कार 2024 या लिंकवर क्लिक करायचं आहे. आविष्कार 2024 या वेब पेजवर गेल्यानंतर आपण पार्टिसिपंट रजिस्ट्रेशन इथे लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे विद्यार्थ्यांना साइन अप करायचं आहे. साइन अपसाठी इथे ऑप्शन दिलेला आहे. ते साइन अपचं ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचा इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इथे तुमचं डिपार्टमेंटचं नाव, जे काही डिपार्टमेंट तुम्ही सहभागी होऊ शकता त्यासाठी इथे तुमच्या डिपार्टमेंटचं नाव दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचं नाव इथे शोधून घ्यायचं आहे. विद्यापीठाच्या विभागांची नावं शक्यतो खाली दिलेले आहेत. आपण स्क्रॉल डाऊन करून खाली जावं आणि आपल्या विभागाचं नाव इथे घ्यायचं आहे. जसं की आता मी आहे मॅनेजमेंट सायन्सचा विद्यार्थी असं समजूयात, तर मी मॅनेजमेंट सायन्स या विभागावर क्लिक करतो. त्यानंतर इथे मी पासवर्ड टाकतो. पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने सेट करा आणि लक्षात राहील असाच पासवर्ड इथे टाकावा आणि मग साइन अप या बटनावर क्लिक करावं. साइन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाला आहे असं दिसून येईल आणि मग आपण इथे लॉग इन हिअर खाली ऑप्शन दिलेला आहे. इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो काही ईमेल ॲड्रेस आहे तो ईमेल ॲड्रेस इथे तुम्ही वापरायचा आहे. तोच तुमचा युजर आय डी असेल आणि त्याला जो काही तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. सॉरी, इथे माझा ईमेल ॲड्रेस चुकला आणि आपण पासवर्ड सेट करूया. हे बघा, आता इथे माझं रजिस्ट्रेशन जे आहे ते अप्रुव्हलचं पेंडिंग आहे म्हणून मला इथे रजिस्ट्रेशन करता येत नाही आहे. तर मी आता विद्यार्थ्याच्या लॉग इनमधून लॉग आउट होतो. तुम्ही तुमच्या कॉलेज डिपार्टमेंटचे जे आविष्कारचे कोऑर्डिनेटर आहे त्यांच्याकडे जायचं आहे. कोऑर्डिनेटरनी इथे त्यांना जो आयक्वॅकचा युजर आय डी आणि पासवर्ड मिळालेला असेल तोच इथे त्यांनी वापरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. त्यासाठी त्यांनी इथे ॲडमिन ऑब्लिक कॉलेज लॉग इन इथे क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही आयक्वॅकचा युजर आय डी पासवर्ड आहे तो इथे वापरून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला विलिंग टू पार्टिसिपेट हे ऑप्शन दिसेल, तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या पण विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केले त्यांची यादी इथे दिसेल. जसं आता पूर्वी 3 विद्यार्थी इथे ऑलरेडी ॲक्सेप्टेड आहेत. इथे आता आपण डमी म्हणून एक 4था विद्यार्थी घेतला, त्याचं सध्या अप्रुव्हल हे पेंडिंग आहे, तर त्याला आपण ॲक्सेप्टन्स द्यायचं आहे. ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर आपण इथे त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरण्यासाठी अलाव करत आहोत. आपण सध्या आपण इथे जे आयक्वॅकचं जे काही युजर आय डी आहे तो इथे लॉग आउट करत आहोत आणि विद्यार्थ्यांनी परत त्याला सांगायचं की आता तू तुझ्या लॉग इनने फॉर्म फिलअप करून घे. तर आपण विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये परत येऊयात आणि विद्यार्थ्याला इथे आपण फॉर्म फिलअप करायला सांगूयात. तर मी विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये परत आलो आहे. आता बघा, इथे विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये इथे रजिस्टर ऑप्शन आलेलं आहे, तर त्यांनी तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने इथे त्याचं नाव टाकायचं आहे. त्याचा ईमेल ॲड्रेस जो काही आत्ता आपण रजिस्ट्रेशनला टाकला होता तो इथे शेअर करायचा आहे. मोबाईल नंबर आणि त्यानंतर त्याचं जेंडर, त्यानंतर त्याचं डेट ऑफ बर्थ. PGचे विद्यार्थी असतील, खास करून आपल्याकडे शक्यतो PGच आहे, तर PGच्या विद्यार्थ्यांना वयाची अट 30 वर्ष आहे. जे विद्यार्थी आपल्याकडे PhD करत आहेत विभागांमध्ये त्यांना वयाची अट कुठलीही नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचं लेवल सिलेक्ट करायचं आहे, PG किंवा पोस्ट PG. त्यानंतर त्यांनी त्यांचा फोटो इथे लावायचा आहे. जर त्यांच्यासोबत कोणी दुसरा विद्यार्थी सहभागी होऊ इच्छित असेल तर त्याचंही इथे माहिती जशी वर भरली तशी इथे खाली भरायची आहे. नसेल तर आवश्यकता नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचं इथे प्रोजेक्टचं जे काही टायटल आहे ते इथे आपल्यासोबत शेअर करायचं आहे. त्यासोबत त्याची थीम,
पोस्टर की मॉडेल विथ पोस्टर यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. जर नुसतं पोस्टर असतील तर काही अडचण नाही, पण मॉडेल असेल तर त्यासोबत मॉडेलला लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्यांची माहिती इथे द्यायची आहे. जसं की मॉडेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वॉटर हवं आहे का, इलेक्ट्रिसिटी हवी आहे का, टेबल हवं आहे का, यापैकी जे काही आपल्याला आवश्यक आहे त्याची आपण इथे नोंद करायची आहे. आणि सोबतच आपला ॲब्स्ट्रॅक्ट अतिशय सिंपल फॉर्मॅटमधला ॲब्स्ट्रॅक्ट इथे आपण द्यायचा आहे, जसं इथे दिसत आहे. त्यामध्ये कुठेही तुम्ही तुमचं नाव नसावं, फक्त तुमचं प्रोजेक्टचं टायटल आणि त्याचा 200 शब्दातला ॲब्स्ट्रॅक्ट इथे असावा. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तिन्ही भाषेत तो असला तरी चालतो. त्याला इथे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. फोटो देखील हा तुम्हाला इथे सांगायचं राहून गेलं की फोटो हा तुम्हाला फक्त आणि फक्त JPEG या फॉर्मॅटमध्येच असायला हवा. आणि मग तुमच्या जे काही तुमचे PhDचे सुपरवायझर असतील किंवा तुमच्या PGचे जे कोणी प्रोजेक्ट गाईड असतील त्यांची माहिती इथे तुम्हाला शेअर करायची आहे. हा ईमेल ॲड्रेस नाही आहे, मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे आणि इथे ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे आणि प्रिव्ह्यू करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची माहिती परत एकदा बघून घ्यायची आहे की बरोबर आलेली आहे का. तुमच्या प्रोजेक्टचं टायटल, थीम, प्रेझेंटेशन टाईप, ॲब्स्ट्रॅक्ट, मोबाईल नंबर, तुमच्या गाईडचं डिटेल सर्व काही जर बरोबर आलेलं असेल तर तुम्ही येथे कॅप्चा दिलेला आहे त्याला ओके करून सबमिट करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की काही बदल घडवायचा आहे तर एडिट बटनवर क्लिक करून तुम्ही ते एडिट करून घेऊ शकता. त्यानंतर आपलं जर माहिती बरोबर असेल तर आय एम नॉट रोबोट म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक रजिस्ट्रेशन ID जनरेट होईल, तो लक्षात ठेवायचा आहे. हाच ID तुम्हाला भविष्यात आविष्कारमध्ये तुमचं आयडेंटिटी म्हणून असेल. त्यानंतर आता हा फॉर्म तुमचा प्रिंटआउट होईल. या फॉर्मला तुम्ही प्रिंट करून तुम्ही इथे सबमिट करायचं आहे. अतिशय अशी सोपी प्रोसेस आपली आहे.